आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, काल सांगोला पंढरपूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातानंतर या रस्त्यावरच्या वाहतुकीचा, जड वाहतुकीचा, ट्रॅफिकचा आणि पर्यायानंच रस्त्यामध्ये झालेल्या विविध चुकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंडळी, या रस्त्यावर सातत्यानं अपघात होत आहेत. या रस्त्यावर झालेल्या विविध अपघातांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असंख्य प्रवासी, वाहन चालक, दुचाकीस्वार हे जखमी झालेले आहेत. मंडळी, एवढं सगळं होऊन सुद्धा रस्ते विकास महामंडळ मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. मंडळी, याच अनुषंगानं सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी 22 मे 2025 रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला एक अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र मंडळी, आमदारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला बगल देत चुकीचं उत्तर देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. मंडळी, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आमदारांच्या प्रश्नांना दिलेलं हे उत्तर आहे आणि याच संदर्भातलं हे उत्तर आणि हे पत्र सांगोला पॉलिटिक्सच्या हाती लागले आणि मंडळी, यावरच आधारित हा आजचा स्पेशल रिपोर्ट आहे. मंडळी, काल सांगोला पंढरपूर रस्त्यावर बामणी गावाच्या अलीकडे असलेल्या देशमुख वस्तीजवळील वळणाजवळ एक भीषण अपघात झाला होता. सांगलीवरून सांगोल्याकडं एक ट्रक आला होता की ज्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचं साहित्य भरण्यात आलं होतं आणि हा ट्रक सांगोल्याहून पंढरपूरच्या दिशेनं जात असताना बामणी गावाच्या अलीकडे असलेल्या देशमुख वस्तीजवळील वळणावर हा ट्रक आला. मंडळी, देशमुख वस्तीवरचं हे वळण अत्यंत धोकादायक आहे. या वळणावर यापूर्वी कितीतरी अपघात झालेत. मंडळी, या वळणावर हा ट्रक आल्यानंतर या ट्रकनं बामणी गावातीलच बनसोडे दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. या दुचाकीला 50 मीटरच्या आसपास फरफटत नेण्यात आलं आणि मंडळी, या अपघातामध्ये हे दुचाकीस्वार ठार झाले. यांच्या अंगावर हा ट्रक पलटी झाला आणि त्यामुळे ते अडकले गेले. हे दोघेही दाम्पत्य या घटनेमध्ये ठार झालेले. मंडळी, कालच्या या घटनेमुळं सांगोला पंढरपूर या मार्गाच्या सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे. मंडळी, याच अनुषंगानं मागील 4 ते 5 वर्षांमध्ये या रस्त्याच्या या टप्प्यामध्ये असंख्य अपघात झालेत आणि या अपघाताला धरूनच सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला अतारांकित प्रश्न अत्यंत गांभीर्यानं उपस्थित केला होता. मात्र मंडळी, आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला बगल देत दुसरंच काहीतरी सांगून वेळ मानून नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं करण्यात आल्याचं समोर आलं. मंडळी, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नेमकी उत्तरं काय दिलेत, मुळात आमदार बाबासाहेब देशमुखांनी प्रश्न काय उपस्थित केलेत तेही बघूया. मंडळी, हे जे पत्र आहे हे पत्र आहे 22 मे 2025 सालचं, अर्थात तब्बल वर्षभरापूर्वीचं हे पत्र आहे. मंडळी, वर्षभरापूर्वीच आमदार बाबासाहेबांनी हे प्रश्न उपस्थित केले होते. आमदार बाबासाहेबांनी पत्रात नेमकं काय म्हटले बघूया. मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर महामार्ग क्रमांक 965 हा दुपदरी रस्ता असल्यामुळं वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात होत असून अपघातांचं प्रमाण वाढलं असल्याचं निदर्शनास आलं आहे. हे खरं आहे का, असा पहिला प्रश्न आमदार बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित विभागाला विचारला होता. मात्र मंडळी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाला बगल देत हे खरं नाही असं उत्तर दिलेलं आहे. मंडळी, दुसरा प्रश्न बघूया. जर असं असल्यास सदर महामार्गावर कर्नाटक व महाराष्ट्रातून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून या महामार्गावर वारीच्या काळात दिंड्यांची, वारकऱ्यांची गैरसोय होऊन अनेकदा मोठे अपघात होऊन अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागत आहे. हे खरं आहे का, असाही प्रश्न आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केला होता. म्हणजे याही प्रश्नाला नाही, हे खरं नाही असं चुकीचं उत्तर संबंधित विभागाने आमदार महोदयांना दिलेलं आहे.
मंडळी तिसरा प्रश्न त्यांनी असा विचारला होता की हे खरं असल्यास सांगोला पंढरपूर महामार्ग क्रमांक 965 हा चौपदरी करण्याची मागणी वारंवार तिथल्या लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून होत आहे, हेही खरं आहे का असा प्रश्न विचारला होता. तर मंडळी ह्या प्रश्नाला सुद्धा संबंधित विभागानं नाही असं उत्तर दिल्याचं दिसून येते. मंडळी चौथ्या प्रश्नामध्ये आमदार बाबासाहेब देशमुखांनी हे सर्व खरं असल्यास राज्य शासनाकडून सांगोला पंढरपूर महामार्ग क्रमांक 965च्या चौपदरीकरण करण्याबाबत कोणती ठोस उपाययोजना केली आहे व करण्यात येणार आहे असा प्रश्न विचारला होता. मंडळी या प्रश्नाला संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं सविस्तर उत्तर दिलं होतं. त्या उत्तरात त्यांनी असं म्हटलं की सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965C हा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या अखत्यारीत असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित हे कार्यान्वयन यंत्रणा होते, म्हणजे अंमलबजावणी करणारी यंत्रणा होते. सद्यस्थितीत रस्त्याच्या बांधकाम पूर्ण झालं असून रस्ता देखभाल व दुरुस्तीकरता केंद्रीय रस्ते विभागाकडं त्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांना हस्तांतरित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965C या रस्त्यावरील वाहतूक वर्दळ 14,485 PCU असल्यानं सदर रस्ता चौपदरीकरण करण्याकरता IRC नियमानुसार पात्र होत नाही. सबब हा सदर चौपदरीकरण करण्याबाबत वाहतूक वर्दळ मोजणीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्याकडून निर्णय घेणं उचित आहे. मंडळी पाचव्या प्रश्नात होतं की किती कालावधीत हा रस्त्याचा चौपदरीकरणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे, नसल्यास विलंबाची कारणे कळवा. मंडळी याच्यामध्ये फार अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदारपणाचं उत्तर दिले की असे चौपदरीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही. मंडळी मुळात चौथ्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरच आपल्याला फोकस करावं लागेल. मंडळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जे उत्तर दिले त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे तो केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय यांच्याकडे सुपूर्द केला, अर्थात तो त्यांच्या अखत्यारीत येत आहे. आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे कार्यान्वयन यंत्रणा आहे. याचा अर्थ महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ हे कार्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे, एवढाच आमचा संबंध आहे असं त्यांचं म्हणणं येते. आणि मंडळ त्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचं बांधकाम पूर्ण झाले. रस्ता देखभाल व दुरुस्तीकरता केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांना हा रस्ता हस्तांतरित करण्यात येत आहे. मंडळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं एक अत्यंत बेजबाबदारपणाचं या ठिकाणी उत्तर दिले की या रस्त्यावरील वाहतूक वर्दळ 14,485 PCU असल्यानं सदर रस्ता चौपदरीकरण करण्याकरता IRC नियमानुसार पात्र होत नाही. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा आपण जर साधा सोपा अर्थ लावला तर सदरच्या रस्त्यावर वाहतूक नियमानुसार तेवढी वाहतूक नाही आहे आणि त्यामुळं या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही आहे, असं बेजबाबदारपणाचं उत्तर त्यांनी आमदारांच्या या प्रश्नाला दिलेलं आहे. मंडळी आपण स्क्रीनवर बघू शकता की विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 1281 याच्यावर जी संक्षिप्त टिप्पणी देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये या रस्त्याच्या संदर्भातलं जे डिटेल्स आहे ते डिटेल्स त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जॉब नंबर जो आहे रस्त्याचा तो नमूद केलेला आहे. या महामार्गाची एकूण लांबी जी आहे ती नमूद केली, त्यानुसार 31.158 किमीचा म्हणजे साधारणतः 31.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. जी मंजूर रक्कम होती ती 218.38 कोटी म्हणजे 218.38 लाख अशी साधारणतः ही रक्कम आहे. निविदा रक्कम 173.60 कोटी. EPC कंत्राटदाराचं नाव आहे, म्हणजे हे जे काम ज्यांनी पूर्ण केलं आहे ते मेसर्स मधुकौन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने काम पूर्ण केले. आणि मंडळी या कामासाठी जे प्राधिकृत अभियंता नेमण्यात आला होता त्याचं नाव मेसर्स स्टूप कन्सल्टंट इन फिजे विथ आयोलिजा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांचं नाव आहे. आणि मंडळी या कामासाठी ज्या कार्यकारी अभियंत्याची नेमणूक करण्यात आली होती त्या श्रीमती दीपाली पोतदार, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे यांची नियुक्ती होती. रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे 31.158 किलोमीटरचं. याच्यावर छोटे पूल आहेत 13 पैकी 13 पूर्ण आहेत. टोल प्लाझा जे आहेत ते एक टोल प्लाझा पूर्ण आहे आणि बाकी या रस्त्याची एकूण आर्थिक प्रगती जी आहे आर्थिक आणि भौतिक ही 99.86% इतकी साधारणतः त्यांनी दाखवलेली आहे. मंडळी
या पत्राचा साध्या सोप्या भाषेत आपण जर अर्थ लावायचा झाला तर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या रस्त्यावर वाढलेल्या ट्रॅफिकच्या संदर्भात, रस्त्याच्या बांधकामामध्ये ज्या चुका झाले, जे धोकादायक वळणं आहे त्याच्या संदर्भात, किंवा या ठिकाणी सातत्यानं होत असलेल्या अपघाताच्या अनुषंगानं या रस्त्याचं चौपदरीकरण करावं अशी मागणी त्यांनी केली होती आणि त्याला हे संदर्भ जोडले होते की यापूर्वी असे अपघात झाले आहेत, हे बरोबर आहे का? या रस्त्यावर सातत्यानं रहदारी वाढलेली आहे कारण वारकरी ये जा करतात, त्यामुळं अपघात वाढलेले आहेत, हे खरं आहे का? तर या प्रश्नांना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं अत्यंत बेजबाबदारपणे चुकीची उत्तरं दिल्याचं दिसतंय आणि मंडळी त्यांनी या प्रश्नाला उत्तर देत असतानाच ही आपली जबाबदारी झटकल्याचं दिसतंय, कारण त्यांचं म्हणणं आहे की या रस्त्याची जी कार्यप्रणाली किंवा अंमलबजावणी करण्याची फक्त जबाबदारी आमच्यावर आहे, पण पूर्ण जबाबदारी जी आहे रस्त्याची तर ती जबाबदारी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाची आहे. मंडळी, या रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत, छोटे मोठे अपघात घडलेले आहेत. या अपघातांमध्ये कितीतरी लोकांना जीव गमवावा लागलेला आहे. सांगोला पॉलिटिक्सला मिळालेल्या माहितीनुसार मागील 2 ते 3 वर्षामध्ये साधारणतः 10पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. छोटे मोठे अपघात अनेक झालेले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जायबंदी व्हावं लागलेलं, अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि मंडळी या रस्त्यावर सातत्यानं वाहनांची वर्दळ असते. सांगली, कोल्हापूर, मिरजकडून येणारे जी वाहनं असतात ते मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय आषाढी, कार्तिकी, एकादशीच्या निमित्तानं सुद्धा त्या भागातून येणारे असंख्य वारकरी याच मार्गावर येत असतात, त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तर मंडळी, ही सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नाकारत ही वस्तुस्थिती तशी नाही आहेच, हे सर्व खोटं आहे असं आमदारांना चुकीचं उत्तर सभागृहात दिल्याचं दिसतंय संबंधित विभागानं. आणि मंडळी, त्याचमुळं माणसांचे जीव कितीतरी गेले असले तरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला याची सुतरामी कल्पना नाही आहे. मंडळी, हे ठेकेदार, हे कार्यकारी अभियंता किंवा या विभागातले जे बडे अधिकारी आहेत हे रस्त्यावर उतरून कधी याचा आढावा घेणार? आणखी किती मृत्यूची हे अधिकारी वाट पाहतायत अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. मंडळी, सांगोला पॉलिटिक्सला मिळालेल्या या खास पत्राच्या आधारे आपण ही वस्तुस्थिती मांडतोय. मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी 22 मे 2025 साली म्हणजे साधारणतः 9 ते 10 महिन्यापूर्वीच हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि या संदर्भातलं लेखी उत्तर त्यांना संबंधित विभागाकडून मिळालं होतं. आमदारांनी अत्यंत योग्य पद्धतीनं कायदेशीर भाषेत योग्य नेटनेटक्या शब्दांमध्ये हा प्रश्न विचारला होता. मात्र या प्रश्नाला बगल देत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं सांगोले आणि पंढरपूरकरांची दिशाभूल केल्याचं दिसतंय. मंडळी, लाखो वारकऱ्यांची दिशाभूल याच्यातून झालेली आहे. मंडळी, काल देशमुख वस्तीजवळ ज्या 2 व्यक्तींचा अर्थात पती पत्नींचा जो मृत्यू झाला दुर्दैवी अपघातामध्ये, त्यानंतर सांगोला पंढरपूर महामार्गाच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तर तो पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणि मंडळी, या रस्त्यावर सातत्यानं अपघात होत असतात. अपघात होणं हे नेहमीच झालेलं आहे. मंडळी, छोट्या मोठ्या अपघातांमध्ये किती लोकांचे जीव गेलेले आहेत, कित्येक जण जखमी झालेले आहेत. आणि मंडळी, देशमुख वस्तीजवळ जे वळण आहे तर ते वळण अपघातप्रवण क्षेत्र असं समजलं जातं. मात्र इथं कुठलाही बोर्ड लावण्यात आलेला नाही. गतिरोधकाची मागणी इथल्या लोकांनी केलेली आहे, मात्र तीही पूर्ण करण्यात आलेली नाही. आणि मंडळी, हे जे वळण आहे देशमुख वस्तीजवळचं, हे वळण अत्यंत धोकादायक आहे, कारण या वळणावर वाहनं आल्यानंतर समोरून वाहन येतं आहे का नाही हे दिसत नाही आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्यामुळं वाहनं एकमेकांना धडकतात. अनेकदा पाठीमागून वाहनं धडकतात, समोरासमोर वाहनं धडकतात. मंडळी, याच्यामध्ये दुचाकीस्वार, 4 चाकी किंवा त्याच्यापेक्षा अधिक मोठी वाहनं जी आहेत तर त्यांचे मोठमोठाले अपघात या ठिकाणी झालेले आहेत. मंडळी, या रस्त्याच्या या अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतिरोधक निर्माण करणं गरजेचं आहे, दिशादर्शक फलक लावणं गरजेचं आहे, किंवा ज्या ठिकाणी अपघातप्रवण जे स्पॉट आहेत तर त्या ठिकाणी तसे बोर्ड लावणं गरजेचं आहे. आणि मंडळी, या तात्पुरत्या उपाययोजनाबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना आणि असंख्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी या रस्त्याचं चौपदरीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, सांगोला ते पंढरपूर हा साधारणतः 33 ते 34 किलोमीटरचा जो रस्ता आहे तर या रस्त्यावर सातत्यानं अपघात होताना दिसत आहेत. आणि हा एवढा जर रस्ता चौपदरीकरण नसल्यामुळं
या रस्त्यावर सातत्यानं अपघात होत आहे. मंडळी, सांगोल्यापासून पुढं साधारणतः कोल्हापूरपर्यंत हा जो मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे तर तो चौपदरीकरण करण्यात आलेला मोठा महामार्ग आहे आणि त्या महामार्गाला जोडणारा हा पंढरपूर ते सांगोला रस्ता आहे. म्हणजे हाच एवढा 34 ते 35 किलोमीटरचा जो रस्ता आहे तर हा रस्ता दुहेरी मार्ग असल्यामुळं याच्यावर सातत्यानं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असतं. रहदारी वाढल्यामुळं अपघाती मोठ्या प्रमाणात होत आहेत, अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. तर मंडळी, याच अनुषंगानं या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहेत. कारण काल देशमुख वस्तीजवळ झालेल्या भयंकर भीषण अपघातानंतर या भागातले जे वाहनचालक, रहिवासी, ग्रामस्थ आहेत किंवा सजग नागरिक आहेत, तालुकावासी आहेत, यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे. हा महामार्ग चौपदरीकरण करावा अशी आग्रहाची मागणी हे सगळे ग्रामस्थ करताना दिसतात. आणि मंडळी, त्याचमुळं येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला या भागातल्या लोकांचं उग्र स्वरूपाचं आंदोलनही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, ही आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज खास सांगोला तालुकावासियांसाठी आपण देतोय. विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाला कशा पद्धतीनं चुकीची उत्तरं देऊन दिशाभूल करण्यात आलेली आहे. सांगोला तालुकावासियांची दिशाभूल करण्यात आलेली आहे, पंढरपूरवासियांची करण्यात आलेली आहे आणि पर्यायानं या रस्त्यावरून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सुद्धा दिशाभूल सरकारनं, संबंधित रस्ते विकास विभागानं कशी केलेली आहे हे याच्यातून दिसून येते. मंडळी, या रस्त्यावर चौपदरीकरण हा रस्ता होईपर्यंत लोकांच्या मागणीला, लोकांच्या आंदोलनाला, लोकांच्या भूमिकेला, लोकांच्या मतांना पाठिंबा देण्यासाठी सांगोला पॉलिटिक्स कटिबद्ध असेल. आगामी काळात या रस्त्याच्या अनुषंगानं, चौपदरीकरणाच्या अनुषंगानं किंवा रस्ता सुरक्षेच्या अनुषंगानं ज्या मागण्या आहेत लोकांच्या, तर त्या बाजूनं सांगोला पॉलिटिक्स हे खंबीरपणे उभं राहील. इतकंच. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.